प्रेक्षकांनो, मालिकेचा खूपच छान प्रोमो आउट झालेला आहे. एकाच वेळेला दोन गोष्टी घडल्यात. म्हणजे सगळ्या गोष्टींचा खुलासा होत होत प्रिया आता साक्षी जिवंत आहे हे तर आलंय, पण नेमकी साक्षी तेव्हाच पकडली गेले ज्या वेळेला प्रिया तिच्या सोबत आहे. आणि त्यामुळे अश्विनचे सुद्धा आता डोळे असले उघडलेत. अश्विनला तर इतका मोठा धक्का बसलाय प्रेक्षकांनो प्रियाला या अवस्थेमध्ये बघून. आणि त्यानंतर त्याला आपण या मूर्ख मुलीवरती कसा आणि काय विश्वास ठेवला हे सुद्धा आता समजायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर इकडे दुसरी गोष्ट अशी, रविराजांना नागराजचं सत्य सुद्धा समजलेलं आहे आणि त्यामुळे नागराजची रवानगी जेलमध्ये झाली. पण यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे अश्विनचे डोळे उघडलेत आणि त्याला धक्का बसलाय. नक्की काय घडलंय पाहू. प्रेक्षकांनो, इकडे आता प्रियाला कुणकुण लागलेली आहे की काहीतरी गडबड होऊ शकते. नाग्याच्या सोबत आता खूप मोठं कांड करण्यात आलेलं आहे किंवा नाग्याला ट्रॅप करण्यासाठी काहीतरी उपाय चाललाय. आणि मला या सगळ्यामध्ये आता माझी कातडी जर बचाव करायची असेल तर मला ताबडतोब आता इकडे महिपतच्या शिवाय कोणता पर्याय नाहीये. मला महिपतची मदत घ्यायला पाहिजे. त्यासाठी साक्षीला ढाल बनवली पाहिजे आणि म्हणून मध्यरात्री साक्षीला भेटायला ते निघाले. आता प्रेक्षकांनो, तिला आता अडवलेलं आहे ते म्हणजे अश्विन तिला सांगतोय मध्यरात्री जाण्याची कुठे काही गरज नाहीये. यावरती ती सांगते, अश्विन मी थोड्याच वेळामध्ये येतेय. यावरती तो म्हणतो, पण इतक्या रात्री तुला आता कुठे जायची गरज पडली. यावरती ती सांगते, अरे नाही, ऐक ना, मी फक्त जाऊन येते. अश्विनचं न ऐकता ती निघते आणि त्यानंतर ती विचार करते, या अश्विनच्या सोबत जर का लागत बसले तर काही उपयोग नाहीये. म्हणजे उगाचच मी या सगळ्यामध्ये अडकेन. मला साक्षीची मदत घेतलीच पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा मी साक्षीची मदत घेणार म्हणजे घेणार. असं म्हणत ती आता साक्षीला भेटायला निघाले. बाहेर पडून फोन कर. आणि फोनवरती ती आता साक्षीला सांगायला लागलेली आहे की हे बघ साक्षी, काहीतरी गडबड आहे तर मी तुला भेटायला येते. खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत. साक्षीला आता अण्णांनी तिच्या अलर्ट केलेलं आहे. पण आता तरी सुद्धा प्रिया जर का येते तर आता तिच्याशी बघूया तरी, तिला बोलूया तरी काय म्हणते ते. असं म्हणत ती सांगते, ये मी इकडेच घरी आहे. त्यावरती ती म्हणते, खरं सांगायचं तर अण्णा जेलमध्ये आहेत, त्यांची भेट झाली का. यावरती ती म्हणते, हो अण्णांची भेट झाली. मग ती सांगते, त्यांना सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न तर करायला पाहिजेत ना. तू काही करतेस की नाही करतेस. यावरती आता इकडे ती सांगते, अगं नाही, म्हणजे तसं प्रयत्न काही नाही, तू ये मग आपण बोलूया. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला प्रिया फोनवरती बोलते अश्विन तिला चोरून ऐकतोय आणि तो आता विचार करतोय, ही इतक्या रात्री कुठे चालली. तर आता इकडे प्रिया इकडे विचार करायला लागलेली आहे साक्षी की ही मला भेटायला काय येते. अण्णांनी मला आता सांगितलंय खरं, पण बघूया काय म्हणते. असं म्हणत तिची ती वाट पाहते. तो आपण आता पाहिलेलंच आहे की नागराजने कन्फेशन देऊन मोकळा झालाय. आता त्याचं कन्फेशन इकडे अर्जुन सायलीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग होत आहे. अर्जुन सायलीच्या मोबाईलमध्ये ते रेकॉर्डिंग होत असताना आता दोघंही जण खूपच रागावलेले आहेत. पण सायली अर्जुनला शांत करते आणि ती सांगते, आत्ता नाही. नागराज काकांना आत्ता काही सत्य लगेच म्हणजे रविराज काकांना सांगितलं तर ना लगेचच गोंधळ होईल. आपण या सगळ्याचा वापर करायचा आहे आणि नागराज काकांच्या तोंडूनच सत्य वदवून घ्यायचं आहे. तुम्ही सध्या तरी आता काही बोलू नका. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता मी सिनियरची भेट घेतो. अर्जुन भेटायला गेलाय इकडे आता रविराजांना. तोपर्यंत असा आता इकडे अश्विन पाठलाग करतोय प्रियाचा. प्रिया आलेली आहे भेटायला, ती म्हणजे आता इकडे साक्षी. आता इकडे अर्जुन इतक्या मध्यरात्री आपल्याला भेटायला का आलाय रविराजांना काही कळत नाहीये. म्हणजे हा प्रकार संध्याकाळी घडलाय. मग रविराज आणि प्रतिमा घरी आले. तर रविराज प्रतिमा घरी आल्यावरती ज्या वेळेला त्यांना हा सगळा प्रकार कळलेला आहे आणि त्याच वेळेला त्यांना आता खूपच मोठा धक्का बसलाय. त्यांना काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय. आणि त्यामुळे आता इकडे ते सांगायला लागतात की काय झालं, म्हणजे आम्ही गेल्यानंतर हा सगळा प्रकार घडला का. त्यावरती मग आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो, हो सिनियर, तुम्ही गेल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. खरं सांगायचं तर आता तू हा व्हिडिओ नीट बघितलास तर तुला सगळं सत्य समजेल. असं म्हणत अर्जुन आता रविराजांना तो व्हिडिओ सगळा दाखवतोय. रविराज तो व्हिडिओ पाहतायत आणि आता त्यांना मोठा धक्काच बसलाय. इकडे तो पण चिडलेल्या रविराजांना अर्जुन आता शांत करतोय आणि सिनियर, आत्ता नाही,
थांब, अजून मोठं सत्य समोर यायचं आहे. नागराज काका या सगळ्यामध्ये अडकायला पाहिजे असतील तर तुला जरा शांतपणे विचार करायला लागेल. असं म्हटल्यावरती रविराज मात्र आता आपला अपाक होतात आणि ते विचार करतात, नाही या नागराज माझ्या म्हणजे बायकोला स्वतःचा इतका त्रास देतोय आणि हे सगळं मी सहन करू शकत नाहीये. अर्जुन त्याला थांबवतोय. तोपर्यंत इकडे गोष्ट अशी, प्रिया आता भेटायला आलेली आहे साक्षीला. तितक्यात नागराजचा कॉल आलाय. काय ग, काही प्रॉब्लेम आहे का? प्रिया म्हणते प्रॉब्लेम काय असेल तर तो तुम्हालाच माहिती. आणि त्यावरती मग आता इकडे लगेचच ती सांगत आहे की हे बघा, मला असं वाटते काहीतरी गोंधळ आहे. तुम्ही आता त्या सुमन सोबत होतात का? कारण मी काहीतरी अर्जुन सायलीला तुमच्या घरी गेलेलं दिसलंय, काहीतरी गडबड झाले. तो म्हणतो नाही, पण सुमन तर वेडी झाले. यावरती प्रिया सांगायला लागते, तुम्हाला असं वाटतंय की ती वेडी झाले, पण एक गोष्ट लक्षात घ्या, इकडे आता काहीही झालं तरी सुद्धा ती सुमनचं नाटक पण असू शकतं तुमच्या आता विरुद्ध केलेलं. तुम्हाला कळतंय का? आणि त्यावरती इकडे आता तो म्हणतो काय, मग सुमन नाटक करत होती? यावरती ती सांगते काही सांगू शकत नाही आहे आणि तुम्ही आता अडकले जाणार, कारण मी अर्जुन सायलीचं बोलणं ऐकलं होतं. काहीतरी सुमन काकूने तुमचा लाईव्ह प्रक्षेपण केलंय. झालं, नागराज आता चांगलाच गडबडलाय आणि त्याचमुळे आता मी चाललेली आहे ती म्हणजे इकडे साक्षीकडे. मला माझी बाजू तर सेफ करायला पाहिजे ना. म्हणजे आता महिपतला किमान मी सोडवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित माझी बाजू सेफ होईल. प्रिया किती नालायक आहे, म्हणजे इकडे नाही तर तिकडे. पण तिला माहीत नाही आहे की पापाचा घडा तिच्या पण भरलेला आहे. किती काही झालं तरी सुद्धा ती आता पापाचा घडा भरल्या कारणाने टोटली या सगळ्यामध्ये ती आता अडकणार आहे. बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता इकडे प्रिया सांगते, ठीक आहे, तुमच्यासाठी काही मदत लागली तर नक्कीच आता मी बघेन. ठीक आहे, चला ठेवते फोन, असं म्हणत ती फोन ठेवून देते. आणि इकडे नागराज मात्र गडबडलेला आहे आणि नागराजच्या मागे रविराजांनी पोलीस लावलेत. तेच पोलीस नागराजला शोधत निघतायत. नागराज घाबरलाय, आता काही आपलं खरं नाही. 100% सुमनने काहीतरी बोललेली आहे ही गोष्ट मात्र खरी आणि त्याच कारणास्तव आता मात्र सगळेच जण गडबडलेत. इकडे तोपर्यंत मग आता नागराज लपत छपत आपला जीव वाचवत तिकडून आता चाललेला आहे. बरं, त्याच साक्षी प्रियाला भेटायला आलेली आहे. ज्या वेळेला प्रिया साक्षी दोघी जणी बोलत आहेत त्यावेळेला प्रिया सांगते, हे बघ, खूप मोठा गोंधळ झालाय. तुला माहीत नसेल पण आता अण्णांना पकडण्याच्या मागे आता नागराजचा हात आहे. म्हणूनच आता इकडे नागराज काका तर तिकडे अडकले गेलेले आहेत आणि आपल्यालाच प्रयत्न करायला लागेल आता इकडे महिपत अण्णांना सोडवण्यासाठी. यावरती ती सांगते, पण तू का माझी मदत करतेस? यावरती ती म्हणते, हे बघ, स्पष्टच सांगायचं गेलं तर मला तरी दुसरं कोण आहे? आता जर का नागराज काका अडकले तर मला तरी कोण सोडवणार आहे? यावरती ती म्हणते, ठीक आहे, पण आता तू माझी मदत कर, मी तुझी मदत करेन. असं म्हटल्यावरती ती सांगते, ठीक आहे, आपण आता असंच करूया. असं म्हणत मग आता दोघी जणी बोलतायत. अश्विन यांचा पाठलाग करत तिकडे पोहोचलेला प्रेक्षकांनो, अश्विनने जे काही समोरचं दृश्य बघितलंय त्याला तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच तो विचार करतोय, नाही, मी पोलिसांना फोन करतोय. आणि तो ताबडतोब पोलिसांना फोन करतोय आणि त्या ठिकाणी बोलवतोय जिथे या दोघींचं बोलणं चाललंय. मग त्याच वेळेला नागराजला पकडून आता आणलेला आहे घरी. नागराजला घरी पकडून आणल्यावरती चिडलेला आता प्रताप सांगायला लागतो, काय हे चाललंय नागराज? म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये रविराज आणि आता यांची सुपारी दिलीस? यावरती आता इकडे पूर्णाजी तर सांगायला लागते, लाज वाटते, लाज. म्हणजे आता तुम्ही भाऊ या नावाला किती मोठा कलंक आहात, तुम्हाला समजतंय का? असं म्हणत चिडलेली पूर्णाजी सांगते, खरंच यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यापासून पर्याय नाही. त्यावरती आता इकडे रविराज सांगायला लागलेले आहेत की खरं सांगायचं तर आता तू माझ्याकडे प्रॉपर्टी मागितली असतीस ना तर तुझा हिस्सा काय, तुझ्यापेक्षा जास्त मी तुला दिली असती. अरे मला कोण, एक पोरगी, आणि त्यानंतर तुझ्याच नावे सगळं केलं असतं ना, मी का केलंस हे सगळं? यावरती अस्मिता सुद्धा आता बोलायला लागते, नागराज काका, आत्तापर्यंत हे सगळं जे काही केलं ना त्यामुळे आता आमच्या सगळ्यांच्याच नजरेतून तुम्ही पार उतरलेले आहात. असं म्हणत आता इकडे सगळेच जण घाव करतायत. नागराज मात्र बोलत राहिले, नाही दादा, अरे नाही, हे सगळं खोटं आहे, मी आपलं असंच काहीतरी. यावरती तो म्हणतो,
असंच काय, स्वतःच्याच तोंडून स्वतःचाच गुन्हा कबूल करतोयस आणि त्यानंतर मग आता परत म्हणतोय मी असंच काहीतरी नाही आहे. तू जे काही केलंयस ना ते महाभयंकर पाप आहे आणि त्या पापाला शिक्षाही मिळणारच, त्या पापाला माफी नाही असं म्हणत रविराज चिडलेत. त्याची कॉलर धरतायत. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सांगते का वागलात असं, आमच्यासोबत असं वागून तुम्हाला काय मिळालं? म्हणजे आम्ही या सगळ्यामध्ये कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता भाऊ मानत होतो. तुम्ही सुमनच्या बाबतीत जे केलं ते सुद्धा आम्ही आता निमूटपणे सहन केलं, पण आत्ता नाही, बाद झालं. माझ्या कुटुंबाची वाताहत करणाऱ्या माणसाला मी बिलकुल सोडणार नाही आहे असं म्हणत प्रेक्षकांनो तिने आता खूपच मोठी चिडचिड करत याला पकडलं. इकडे रविराज चिडले, त्याची कॉलर पकडतायत सगळेजण समोर आलेले आणि त्यानंतर त्याची कॉलर चांगलीच पकडलेली आहे आणि आता रविराज सांगतात जा, आता चुकीला माफी नाही. जी काही चुकी केलीस ना त्यानंतर तुला आता टोटली मी इथून हकलवून लावणार आहे. इकडे फक्त हकलवणार नाही आहे तर आत्ताच्या आत्ता तुला इकडे जायला लागणार आहे पोलीस स्टेशनला. आणि नीच माणसा, आणि हे सगळं जे केलंस ना याच्यामध्ये अजून काही कारस्थान लपवलं असशील ना तर मला सांग. आता नागराज विचार करतोय असं आणि तसंही मी तर इथे अडकलेलोच आहे. जर का मी इथे अडकलोय तर मात्र मी आता या सगळ्यांना सुद्धा अडकवणार. आणि तो सांगतोय तुम्ही आता माझ्याशी काय बोलताय? तुम्हाला माहिती आहे का ही अस्मिता हिचा नवरा काय करतोय ते? हिचा नवरा कुठेतरी गुलछर्रे उडवतोय. यावरती रविराज म्हणतात त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये. त्यावरती मग आता तो सांगायला लागतो पण कुणाशी गुलछर्रे उडवतोय तुम्हाला तरी माहिती आहे का? असं बोलता तो तोंडावरती हात ठेवतो, कारण आता साक्षी जिवंत आहे हे पटकन जर का आपण सांगितलं तर यापुढे महिपतची मदत सुद्धा घेता येणार नाहीये हे सुद्धा त्याला आता समजलंय आणि त्यामुळे तो आता तोंड बंद करतोय आणि गप्प बसतोय. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे रविराज ऑलरेडी चिडलेले आहेत. रविराज सांगतायत की बोल, काय, कोण आहे तो माणूस, कुणाच्या बद्दल हे सगळं बोलतोयस, बोल लवकर असं म्हणत रविराज त्याला आता बोलतायत. मग त्यानंतर तो आता चांगलाच गडबडलेला आहे आणि गडबडल्यावरती तो आता चांगलाच इकडून पळ काढतोय. अस्मिता चांगलीच चिडले, नागराज काका जर का तुम्हाला सगळं सत्य माहिती होतं तर तुम्ही का नाही सांगितलं? यावरती पोलीस आलेत आणि रविराज सर तुम्ही कायदा हातात घेऊ नका, आता त्यांना आमच्या हवाली सोडा असं ते म्हणायला लागलेत. रविराज म्हणतात आता इकडे कायदा हातात घेतला तरी काही फरक पडत नाहीये, याला खून सुद्धा मला माफ असायला पाहिजे. आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच रविराजांच्या रागाचा पारा चढलेला बघून पोलीस सुद्धा घाबरलेत आणि त्याला तिकडून घेऊन चाललेले आहेत. त्याच वेळेला हे सगळं होत असताना आता इकडची गोष्ट राहिलेली आहे ती पूर्ण करायला पाहिजे. इकडे आता प्रियाची गोष्ट अर्धवट राहिले. प्रिया आता ज्या वेळेला बोलत आहे तोपर्यंत आपल्या अश्विनने बोलवलेला हे पोलीस आणि अचानकपणे पोलिसांची धाड पडलेली बघून प्रिया आणि या दोघी जणी चांगल्याच गडबडल्यात. ज्या वेळेला दोघी जणी गडबडल्यात त्यावेळेला प्रिया आता एकदम विचित्रपणे रिॲक्ट करायला लागते की साक्षीने मला अडकवलं नाही पण ती पण अडकली. पण साक्षी मात्र प्रियावरती आरोप टाकते की तूच पोलिसांना बोलवलंस मला पकडायला. यावरती पोलीस दोघींना पण अटक करतायत. प्रिया म्हणते तू मूर्ख आहेस का? मी का स्वतःलाच तुझ्या आता अटक करून घेईन, मला काय गरज? आणि त्यानंतर मग मात्र आता पोलिसांनी या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने तिला आता पकडलेलं आहे. दोघींना पण म्हणजे ॲक्च्युली पकडलेलं आहे आणि आता ह्या दोघींना कळतच नाही आहे की आपली टीप पोलिसांना दिली तरी कोण आहे की ज्यांनी आपल्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला दोघी जणी बाहेर आल्या त्यावेळेला खरा सूत्रधार समोर आलेला आहे आणि आता प्रियाला समजलंय की ज्या अश्विनच्या खांद्यावरती बंदूक ठेवत इतके दिवस आपण आता नाचत होतो, ज्या अश्विनच्या खांद्यावरती आता इकडे आपण बंदूक ठेवली त्याच अश्विनने आपल्याला अडकवलंय. बरं प्रेक्षकांनो, एक घटना समोर आलेली आहे, एक घटना समोर आले पण दुसरी घटना महाभयंकर आहे. ती म्हणजे आता इकडे तिकडून पळून गेलेला आहे नागोबा आणि इकडे ह्या दोघींना अटक झाले. हे ज्या वेळेला रविराज आणि आता प्रतिमा या दोघांना समजले त्यांना तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि या सगळ्यामध्ये गोष्टी अशा काही लेवलला गेल्यात
की आता प्रिया तन्वी नाही आहे हे तर उघडच झालेलं आहे. कारण जर का प्रिया तन्वी असती तर कदाचित या सगळ्यामध्ये तिने हे केलंच नसतं. हे सुद्धा सत्य आता समोर आलंय. प्रियाची रवानगी अश्विनने जेलमध्ये केले तर इकडे नागराजची रवानगी पण जेलमध्ये झाली. नक्की पुढे काय घडणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.